नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे शेतकरी मित्रांनो. कारण राज्यामध्ये जेव्हा अतिवृष्टी झाली तर राज्य शासनाकडून पॅकेज जाहीर करण्यात आलं आणि त्यावेळेस उर्वरित ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टी अनुदान अडकलेलं होतं, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता ते अतिवृष्टी अनुदानाचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. कारण कमीत कमी प्रत्येक गावामधून कमीत कमी एक 10% लोक तरी अतिवृष्टी अनुदानापासून वंचित होते. काही शेतकऱ्यांचं अतिवृष्टीचं अनुदान पडलेलं होतं, रब्बीचं अनुदान अडकलेलं होतं, काही शेतकऱ्यांचं तिसऱ्या हेक्टरचं अनुदान अडकलेलं होतं, पेरणीसाठीचं अनुदान अडकलेलं होतं. आणि ज्या शेतकऱ्यांच्या अनुदानाचे पैसे अडकलेले होते अशा सर्व शेतकऱ्यांचे पैसे आता जमा व्हायला सुरुवात झाली. कारण खूप शेतकरी आहेत त्यांना अतिवृष्टीची रक्कम जमा झालेली नव्हती, परंतु आता उर्वरित जे शेतकरी राहिलेले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात झाली. कालही खूप शेतकऱ्यांना मेसेज आलेत, परवा पण शेतकऱ्यांना मेसेज आलेत, त्याच्या अगोदर पण मेसेज 26 तारखेपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. कारण उर्वरित जे अतिवृष्टीचे पैसे काही शेतकऱ्यांना पडलेले होते, परंतु पेरणीचे पैसे काही शेतकऱ्यांचे राहिलेले होते, रब्बी पेरणीचे, आणि काही शेतकऱ्यांचे तिसऱ्या हेक्टरचे पैसे राहिलेले होते. त्यामुळं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जे उर्वरित सामायिक खातदार असो, काही शेतकरी KYC करून बसलेले शेतकरी असो, अशा उर्वरित सर्व शेतकऱ्यांचे पैसे राज्य शासनाकडून कमीत कमी निवडणुकीच्या पिरियडमध्ये थांबलेले होते. कारण 2 ते 3 महिने निवडणुकीचा पिरियड असल्यामुळे सर्व कर्मचारी वर्ग पहिली गोष्ट कामामध्ये व्यस्त होता, आणि दुसरी गोष्ट बजेटची पूर्तता नव्हती. अखेर राज्य शासनाकडून बजेटची पूर्तता झालेली आहे, निधी मंजूर करण्यात आलेला आहे. उर्वरित प्रत्येक गावामधून जे शेतकरी अनुदानापासून वंचित राहिलेले होते अशा सर्वांच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात झाली. आता काही शेतकरी KYC करून बसलेले होते, KYC करूनही त्यांना अनुदान पडलेलं नव्हतं, अशाही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता अनुदान जमा होणार आहे. खूप शेतकऱ्यांना मेसेज आले, तुम्हाला पण मेसेज आला का चेक करा, किंवा खातं आपलं चेक करा, खात्यामध्ये अनुदान जमा झाले का. कारण अजूनही असे काही शेतकरी होते की फार्मर ID नसल्यामुळेही काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नव्हते, परंतु त्यांनी परत फार्मर ID काढली, KYC केली आणि त्या शेतकऱ्यांना आता निधी जमा होत आहे. तुमची जरी अतिवृष्टीचे असो, पेरणीचे असो, तिसऱ्या हेक्टरचे असो, जे काही पैसे तुमचे राहिलेले असतील तर ते पैसे तुमचे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. तुम्हाला जरी मेसेज आलेला नसेल, अजून अकाउंटवर पैसे जमा झाले नसतील, तर आज उद्या 2 दिवसामध्ये हे पैसे जमा होतील. खूप शेतकऱ्यांना मेसेज आलेत, खात्यावर पैसे पडलेत. आपण स्क्रीनशॉटवर थंबनेलला ठेवला आहे, पाहू शकता. माझ्याही गावामध्ये खूप शेतकऱ्यांना काल मेसेज आले, प्रत्येकाने मला फोन केला आणि प्रत्येकाने मेसेज पण दाखवले. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीग्रस्त शेतकरी होते, उरलेले जे राहिलेले शेतकरी होते, अशा सर्वांच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा होत आहे. आपलं खातं चेक करून पहा, जरी पडले नसतील तर आज उद्या पुढील 2 दिवसामध्ये उर्वरित शेतकऱ्यांचे पैसे जमा होतील. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.